वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आता आम्ही आहोत बनारसमध्ये आणि आता चाललो आहे काशी विश्वनाथच्या दर्शनाला. तर ॲक्च्युली काय होतं, आमचा प्लॅन की सकाळी 7-7:30ला उठून जायचं, पण गर्दी थोडीशी बाहेर होती ना, तर म्हटलं की सकाळची थोडीशी गर्दी कमी होती आणि त्याच्यानंतर मग आपण निघूयात. तर आता वाजलेत 11 आणि आता आमची रूम चेकआउट करायची वेळ आहे. आणि आता जी आम्ही रूम घेतली तिकडचं हे टेरेस आहे, या टेरेसवरून असा बनारसचा पूर्ण व्ह्यू दिसतोय. आता सगळ्यात पहिले तर इकडून निघून आम्ही काहीतरी नाश्ता वगैरे करू. जे आमच्या सगळ्या बॅग्स वगैरे त्या गाडीमध्ये ठेवून देतो आणि मग गाडीमध्ये ठेवल्यानंतर सगळं 1-2 करत मंदिरामध्ये. काय वाटतं म्हणजे? ओके चलो. पण काल जेव्हा आलो तेव्हा आपल्याला हा व्ह्यू तर सगळा दिसला नव्हता, अंधारात होतं ना. एकदम आलो तेव्हा अंधारात होतो, पण चांगलं वाटतं. क्लायमेट पण नव्हतं संध्याकाळी, थंड क्लायमेट होतं. काल रात्री 12 डिग्रीपर्यंत गेलं होतं. आता ऊन पडले 12 वाटत नाही. पण आता सकाळी काय, आता सगळं गरम खूप आहे. आता बघू दर्शन किती वेळ लागतो इकडे पोहोचल्यावर. माझ्या हिशोबाने आता जेव्हा त्यांना विचारलं ना, त्यांनी सांगितलं की 3 ते 4 तास लागतील दर्शनाला, तेवढी गर्दी आता आहे. आणि आपण सकाळी गेलो असतो ना तर अजून 1-1.5 तास जास्ती लागला असता. ठीक आहे, तर घाटावर पण जाऊ आणि मग घाटातून आपण ते बोटिंग वगैरेचं आहे ते पण सगळं बघून घेऊ. ओके, किती आहे तिकडे अंदाजे पर पर्सन? 300 to 400 रुपीज. गाडी इकडे पार्किंग करून टाकली आणि याच्यामध्ये सामान पण आपलं सगळं ठेवून वगैरे दिलेलं आहे. आता फक्त गॉगल घेतो आणि गॉगल घेऊन निघूया. आता रूममधून निघालोय आम्ही आणि निघाल्यानंतर घाट 2 किलोमीटरवरती आहे, पण तरी जी इलेक्ट्रिक रिक्षा आहे ना ती आम्ही बघतोय. जिथपर्यंत जाऊ शकू तिथपर्यंत जाऊ आणि त्याच्यानंतर पुढे दर्शनाला कमीत कमी 4 तास लागणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर बरेचसं काय काय तिकडे करण्यासारखं, तर तिकडे गेल्यावरच काय आता काय काय ते गेल्यानंतर तुम्हाला मी सगळं दाखवतो. कचौड़ी और चने की सब्जी नहीं, क्या है उसमें? मीठा रहेगा? नहीं मीठा नहीं. हाय, आता आम्ही चाललो आहे मिरसाल घाटला. मिरसाल घाटवरून आम्ही बोटीने जाणार, जवळपासचे सर्व घाट फिरणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही काशी विश्वनाथच्या मंदिरात जाणार आहोत, दर्शन करणार आहोत भोलेचं. चला, हर हर महादेव. आता इकडून आम्हाला बोट वगैरे मिळेल आणि बोट मिळाल्यानंतर आम्ही कुठला तरी एक घाट एका घाटावरती चाललो. त्या घाटाचं नाव मी तुम्हाला विचारून सांगतो, पण इथे बोटिंग अशी होते. तर एकूण इकडे किती घाट आहे? 84 ना. बाजूबाजूला एकूण 84 घाट आहेत, वेगळी अशी घाट आहेत, अगदी बाजूबाजूला आहेत सगळी. आणि आता जेव्हा आम्ही बोटिंग करतोय ना, या बोटिंगला आम्हाला हे सगळं दिसतंय.
अभी का जो माहौल है वो कैसा है, इससे पहले का माहौल कैसा था? पहले डाउन था, इस समय थोड़ा अच्छा है। अच्छा, अभी आज मैंने सुना है कि मोदी जी और योगी जी आ रहे हैं इधर, आ रहे हैं। तो आज की क्या सुविधा क्या की है, क्या प्रशासन ने क्या क्या किया है आपके लिए, जरा बताएंगे तो बढ़िया रहेगा। बहुत से काम किए और क्या, ये घाट बनवा दिए। पहले सफाई नहीं होता था, अब सफाई होने लगा, घाट भी चमकने लगा। तुम्हारा कुछ धंधे में उसमें बढ़ोतरी हुआ या कम हुआ? हाँ, कुछ हुआ है। अच्छा, गंगा महाल घाटला पोहोचलोय आणि इकडून काशी विश्वनाथचं जे मंदिर आहे ते अगदी 2 मिनिटावरती 200 मीटर चालेल. तर आता आम्ही पोहोचलोय मणिकर्णिका घाटला आणि आपल्याला एक काका स्टोरी सांगतील. काका बताइए क्या है इनका स्टोरी, मणिकर्णिका घाट का स्टोरी क्या है? मणिकर्णिका घाट की स्टोरी जी, क्या जानना चाहते हैं? यहाँ शमशान है, यहाँ मुर्दे जलते हैं। उसका कारण क्या है? मतलब क्या लोग बोलते हैं कि यहाँ पे शमशान है, आने के बाद मोक्ष प्राप्त होता है, तो मतलब क्या है उसका? वो ये अंकल कुछ ज़्यादा बता बताएं इनको। बताइए देखिए, ये मणिकर्णिका घाट इसलिए ना, ये आगे जलासीन घाट है जहाँ जी। बॉडी जलता है। जी मणिकर्णिका पे भी आप खड़े हैं, जी यहाँ पे जैसे मस्तक की मणि और कानों कुंड गिरा था, उसी के नाम पे यहाँ पे मणिकर्णिका नाम है। जी यहाँ पे आगे मणिकर्णिका कुंड है, आप आगे कुंड में देख सकते हैं। जी यहीं पे विष्णु जी कुंड में तपस्या किए थे, वही कुंड है आगे। ओके आगे उनका चरण पादुका है सामने, और ये तारकेश्वर महादेव आपके सामने है। और ये आगे जो टेढ़ा वाला एक मंदिर है, इसको लोग काशी गरुड़ समझते हैं, और रत्नेश्वर महादेव जी का मंदिर। रत्नेश्वर रत्नेश्वर महादेव, जी. हर हर महादेव। हर हर महादेव. धन्यवाद जी, धन्यवाद काका. तर इकडची जी काही स्टोरी आहे हे काकांनी आणि त्यांच्या मुलांनी आपल्याला सांगितली आहे. तर ह्याच्या मागचं असं सगळं कारण आहे. मी मणिकर्णिका घाटाच्याकडे खाली येऊन थांबलो आहे. इकडे रस्ता जो होता ना, तो रस्ता त्यांनी बंद केला आहे. त्याचं कारण असं की आता मोदीजी इकडे येत आहेत. हे बघा, ही जी बोट आली आहे ना, ह्याच्यामध्ये मोदीजी आलेत असं ऐकलं आहे. मोदीजी तर दिसत नाही, तिकडे योगीजी आले. ते योगीजी इकडे आल्यामुळे ना जरा गर्दी खूप वाढली आहे. त्यांनी रस्ते बंद केलेत आणि आता इथून छोट्या छोट्या गल्लीतून जावं लागतंय. आता ॲक्च्युली इकडे राहणारे जे खाली कॉरिडॉरमध्ये त्यांचं घर आहे ना, त्या एक काकू भेटले होते. त्यांनी सांगितलं आता मी भाजी घ्यायला चालले, पण आम्हाला सुद्धा इकडून जाऊ देत नाही. तर बनी आपला साडी घ्यायला आला आपल्या वहिनीसाठी. बनारसी सिल्कसाठी हे दुकान खूप फेमस आहे, तेव्हा आम्ही इकडे आलो आणि इकडे साड्यांचं सगळं बघतोय. दर्शनासाठी 4 तासाची लाईन होती. मग आम्ही दर्शनासाठी तर गेलो नव्हतो, कारण आम्हाला निघायचं परत मुंबईसाठी. लांबून दर्शन घेतलं, पण आता संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळी गर्दी खूप वाढली. तर आज पूर्ण दिवस तिकडे फिरलोय. आम्हाला वाटलेलं की संध्याकाळपर्यंत आम्ही निघून जाऊ, पण तसं निघता नाही आलं. आता वाजले 7 आणि आता इकडून निघतोय आम्ही काशीवरून. तर आता ह्याच्यानंतर बाहेर निघायसाठी जे ट्रॅफिक आहे ते भयंकर आहे. आता हे बघायचं की नक्की बाहेर पोचायला, हायवेला पोचायला वेळ किती लागतो. तर आता वाजलेत रात्री 9:15 आणि आम्ही 7 वाजता निघालो होतो बनारसमधून, आणि फक्त 25 किलोमीटर करायला आम्हाला 2.25 तास लागले. तर आता एका ठिकाणी मी फक्त ब्रेक घेतला, फक्त चहा ब्रेक घेतला, 2 मिनिटं फक्त चहा पिणारे, आणि इकडून लगेच निघतो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. आता डायरेक्ट रात्री 12-12:30 वाजता कुठे जेवायला थांबू, तोपर्यंत कुठेही थांबायचा प्रोग्राम नाही आहे. तर इथे एक मिठाईचं दुकान पण आहे, तर विचार करतोय थोडीशी मिठाई वगैरे पण खाऊ. कसं आहे टेस्ट? ते चमचम आहे. हां, चमचम आहे ना, बंगाली मिठाई. तू काय घेतलं?
अरे गोडमध्ये काय घेतलंस? गुलाबजाम चांगला आहे. आफ्टर 200 किलोमीटर नंतर सरराज ढाबा म्हणून एक मिळाला 100% शुद्ध शाकाहारी. बऱ्याच वेळापासून आम्ही ढाबा शोधत होतो पण ढाबा आम्हाला मिळाला नाही कुठे. भरपूर ठिकाणी बंद आहे आणि काही काही ठिकाणी बरोबर नव्हतं. सो आता त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. आणि ऍक्च्युली ना MP मध्ये आणि UP मध्ये मी बघितलं ना जिकडे पण जेवढे सगळे ढाबे आहेत ना तिकडे ओपन किचनच असं लाईव्ह किचनच बघायला मिळतं आणि प्रत्येक ठिकाणी तंदुरी अशा प्रकारची. इकडेच आतमध्ये रोटी पण तयार होते आणि पराठा वगैरे पण इकडेच तयार करतात. आणि हे जे सगळं आहे अब नहीं बन पाएगा ना आलू पराठा. आपने बताया तो अगर बन पाता तो शायद हम खा भी लेते. आता भूक इतकी लागली आहे ना की कंट्रोल होत नाहीये म्हणून मी डायरेक्ट लाईव्ह किचनच्या इकडे उभा आहे. त्यांना जी ऑर्डर दिली आहे ना ते ऑर्डर त्यांना फक्त सांगतो की तुम्ही पटापट रेडी करून द्या. एक सब्जी जी होती आमची एक भाजी आहे ना ती तयार झाली आणि आता फक्त रोटी लावायची आहे. दाल फ्राय वगैरे अशी सगळी ऑर्डर देऊन ठेवलेली आहे आणि प्युअर व्हेज ढाबा आहे तर इकडे जेवण खाण तर एकदम चांगलं असेल असं वाटतंय. आणि जिकडे थांबलो तिकडे सुगंध पण खूप चांगला येतोय. सो दिस इज द नेक्स्ट डे. आज दुसरा दिवस आहे. आम्ही काल रात्री 7 वाजता निघालो होतो काशीवरून आणि त्याच्यानंतर काशीतून बाहेर निघताना भयंकर अफाट ट्रॅफिक होतं आणि तिकडून बाहेर पडल्यानंतर पहिले रोड खूप चांगला मिळाला. एका ठिकाणी आम्ही थांबून रात्री 1:30 वाजता जेवलो सुद्धा आणि 1:30 वाजता जेवल्यानंतर प्रॉब्लेम काय झाला की तिकडून निघाल्यानंतर ना अचानक एक मोठं ट्रॅफिक लागलं की आम्हाला 3-3.5 तास आम्ही गाडी एकाच ठिकाणी उभं करून अक्षरशः गाडीमध्ये झोपलो होतो. आणि मग त्याच्यानंतर जशी ट्रॅफिक चालू व्हायला सुरुवात झाली त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि आत्ता दुपारचे वाजलेत 12 आणि आत्ता आम्ही पोहोचलो जबलपूरला. तर आमचा प्रोग्राम ॲक्च्युली असा होता की आज आम्हाला रात्रीपर्यंत मुंबईत पोहोचायचं होतं आणि आत्तापर्यंत आम्ही समृद्धी एक्सप्रेस हायवेला असायला पाहिजे होतं नागपूरच्या पुढे. पण अजूनपर्यंत आम्ही फक्त जबलपूर पर्यंत पोहोचलो. तर जबलपूर पर्यंत पोहोचलो तर आता इकडे थोडासा जेवणासाठीचा ब्रेक घेतलाय. आता पहिले लंच वगैरे करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग परत निघणार आहे मुंबईसाठी. आज रात्री उशीर होईल घरी पोहोचायला पण आज रात्रीच आपल्याला घरी पोहोचायचं कारण उद्यापासून परत वेगळी कामं आहेत. जेवण तर प्रॉपर झालंय. अन्नपूर्णा ढाबा आम्ही थांबलो होतो इकडे. जेवण छान होतं आणि व्यवस्थित जेवण झालंय. आता निघतोय आपल्या घराच्या प्रवासासाठी परतीला. तर नागपूरपासून फक्त 40 किलोमीटर लांब आहे आणि आता त्याच्यानंतर समृद्धी हायवेला अटॅच होणार आहे आणि आत्ता वाजले 4. तर आता स्पीड चांगला मेंटेन झाला आहे. आता कल्याणला पोचायला किती वेळ लागतो आहे ते आता मॅपवरच कळेल आणि ट्रॅफिकवरती. तर सगळं त्याच्यावरती डिपेंड आहे आणि आता इकडे टाकी फक्त फुल करून घेतो आणि निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला. आता आम्ही आलोय समृद्धीच्या फूड प्लाझाला आणि आता इकडे थांबलोय. मस्तपैकी 1 तास 10 मिनिटामध्ये 150 किलोमीटर कव्हर केलं. रस्ता खूप मस्त आहे आणि असं वाटतं की घरी पोहोचायची वेळ जी आम्हाला मॅप म्हणजे याच्यामध्ये मॅपमध्ये दाखवत होते की 3-3:30 वाजेपर्यंत. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही 1:30-पावणे 2पर्यंत पोहोचू. तर जेवढ्या लवकर आम्हाला पोहोचेल तेवढ्या लवकर आम्ही पोहोचू. कशी आम्हाला घाई तर काही नाही आहे. फक्त कुठेतरी आता थांबून जेवायचं. आता इकडे थांबलो तो जरा पेट्रोल वगैरे भरून घेतलं गाडीमध्ये आणि आता पुढे निघतोय आम्ही.
तर आत्ता वाजलेत 8:05 आणि समृद्धी हायवेनी आम्ही नागपूरवरून निघालो होतो. नागपूरपासून 200 किलोमीटर पुढे आलो आहे आणि त्याच्यानंतर जो फूड मॉल असतो तिकडे आम्ही ब्रेक घेतला होता. ब्रेक घेतल्यानंतर ड्रायव्हर चेंज झाला. आतापर्यंत मी गाडी चालवत होतो, आता शंभू गाडी चालवतोय आणि आम्हाला घरी पोहोचायची जी वेळ आहे ती रात्री 3 वाजताची दाखवते. आता बघूया किती लवकर कव्हर करता येते. तर आत्ता वाजले रात्रीचे 3:30. मी 3 वाजताच घरी आलेलो होतो. ॲक्च्युली कसं झालं की 3-4 दिवस खूप ट्रॅव्हल झाल्यामुळे थोडं टायर्ड झालो होतो. त्याच्यामुळे मागासपासून मी काही व्लॉग वगैरे केला नाही. तसंही व्हिडिओ खूप लांब झालेला आहे आणि व्यवस्थित घरी पोचलो आहे मी. काही प्रॉब्लेम आलेला नाही आम्हाला कुठल्याच ट्रिपमध्ये. तर आत्तापर्यंत हे जे सगळे जे व्हिडिओ मी अपलोड केले तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीवर आपलं शेअरसुद्धा करा.